अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत विमानातील सर्व ठार झाले असताना आश्चर्यकारकपणे फक्त रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. यानंतर अनेक जण हा चमत्कार असल्याचे म्हणत आहेत. तर अनेकांनी हे कसं काय झालं असा प्रश्न सतावत आहे. या प्रश्नाचं उत्तर स्वतः रमेश विश्वासकुमारने दिलं आहे. दरवाजा तुटल्याने त्या जागेतून मी बाहेर उडी मारली असं त्याने डी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. एअर इंडियाच्या विमानात 625 फूट उंचीवरून खाली कोसळल्यानंतर स्फोट झाला होता. मात्र तरीही सीट क्रमांक 11 वर बसलेला रमेश विश्वासकुमार आश्चर्यकारकरित्या त्यातून बचावला. रमेश ब्रिटिश नागरिक आहे. डी न्यूजला दिलेल्या मुलाखत त्याने संपूर्ण घटनाक्रम उघडला आहे. दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी विचारपूस केली. दुर्घटना कशी झाली याबद्दल त्यांनी विचारल्याची माहिती रमेशने दिली. सर्व काही माझ्या डोळ्यासमोर झालं. मी त्यातून जिवंत कसा वाचलो यावर माझाही विश्वास बसत नाही आहे. थोड्या वेळासाठी आपलाही मृत्यू होईल असं मला वाटलं होतं, पण डोळे उघडल्यानंतर मी जिवंत असल्याचा भास झाला. मी सीटचा बेल्ट काढण्याचा प्रयत्न केला आणि निघालो. माझ्या डोळ्यासमोर एअर होस्टेस आणि इतर जण जळाले असं रमेशने सांगितले. टेक ऑफ झाल्यानंतर 5 ते 10 सेकंदासाठी विमान अडकलं होतं. नंतर लाईट सुरू झाल्या. विमान उडावयासाठी प्रयत्न होत होते, पण विमान हॉस्टेलवर पडलं. माझ्या डोळ्यासमोर झालं असं खुलासा त्याने केला. मी ज्या बाजूने होतो ती बाजू हॉस्टेलवर लँड झाली नाही. तळमजल्यावर माझी बाजू लँड होती. मी तिथे लँड झालो ती खालची बाजू होती आणि थोडी जागा होती. दरवाजा तुटल्यानंतर जागा दिसली तर मी निघण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला भिंत असल्याने कोणी निघू शकलं नसणार. मी कसा वाचलो हे मला माहीत नाही. आगीमुळे माझा डावा हात भाजला. नंतर मला रुग्णवाहिकेतून घेऊन आले अशी माहिती त्याने दिली आहे. तर ही होती महत्त्वाची अपडेट.